फ्रॉम होम करून काय आम्हाला काय फाशीची सजा घ्यायची आहे का? महागाई एवढी वाढवली आहे, आता पेट्रोल वाढलं म्हणजे सगळंच वाढल्यासारखं झालं, एवढी हालत खराब झाली ना सर. आता आम्हाला असं वाटतं ना, खरंच कुठेतरी जाऊन जीव द्यायचं वाटतं. आता प्रत्येक माणसाचा म्हणजे विचार करा, प्रत्येक जी फॅमिली आहे त्यांना प्रत्येकाला काय ना काहीतरी प्रॉब्लेम आहे घरात. प्रत्येकाची फी भरायची आहे, कोण आजारी आहे, कोणाला गावी पैसे पाठवायचे आहेत, ह्याच्यावरती आमचं पोट चालतं. आता यांनी 3 रुपये वाढवले, प्रत्येक ह्याच्यामागे 3 रुपये ह्या लोकांनी वाढवले, म्हणजे आमची एवढी हालत करून दिली. आम्हाला जी डिलिव्हरीची प्राईस आहे ना ती एवढी कमी भेटते की आमचं म्हणजे त्यात मुश्किल झालं आता. म्हणजे आम्ही समजा 1200 ते 1000 रुपये कमवतो ना, त्यात आमचे 400 रुपये तर त्यातच जातात. म्हणजे 500 ते 700 रुपये आम्ही फक्त कमवतो 15 ते 16 तासात. काय करणार, कारण आम्ही शिकलेलो नाही, नोकऱ्या नाही आम्हाला इकडे, नोकऱ्या कुठेच नाही. काय लय हालत खराब आहे याची. माझं म्हणणं एवढंच होतं की बाबा करोनाच्या काळात हा जो ब्लॅक मनी जो आलेला, म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी, महिंद्रावाल्यांनी दिला, टाटावाल्यांनी, हा पैसा गेला कुठे? आता हे लोक सरकार कसं आमच्याकडे काय मागतं, आधार कार्ड पॅन कार्ड मागतं, बँक लिंक मागतं, मग हा पैसा आहे तो जातो कुठे? हा का नाही प्रश्न विचारत सरकारला माणसं? आता आपलाच पैसा आहे ना, मग हा आपल्यावरती का नाही यूज होत पैसा? हा त्यांनी सांगितलंय की घरात राहा, वर्क फ्रॉम होम करा, पण तुमचं वर्क फ्रॉम होम नाहीये. वर्क फ्रॉम होम करून काय आम्हाला काय फाशीची सजा घ्यायची आहे का? घरामध्ये काय मुलांना, आमची मुलं आता लहान लहान आहेत, आमच्या मुलांना शिकवायचं आहे, इथे हालत खराब झाली आहे. एक तर शिक्षण पण एवढं वाढवलं आहे त्या लोकांनी. नाही ना, या लोकांनी पूर्ण, सरकारने पूर्ण सत्यानाश करून दाखवलं असं गेलं की सगळं चांगलं आहे. कुठेच काय चांगलंय? आता तुम्ही उतरलात म्हणून तुम्हाला माहिती आहे, मीडियावाल्यांना त्या लोकांनी विकत घेतलेलं आहे. तर प्रत्येक कोणालाही विचारा, लहानातल्या लहान मुलाला विचारा, फक्त तेवढंच दाखवणार. आता तुमच्यासारखी जी माणसं असतात ना, जी उतरतात रस्त्यावर आणि जे आपलं जे याच्यावरती फेसबुक इंस्टाग्रामवर टाकतात, त्याच्यामुळे माणसांना कळतं. आता कोणाला काय कळतं? न्यूज बघतात आणि त्यांना काय कळतच नाही. मग अशी हालत एवढी सर बेकार चालू आहे ना. आम्ही आता, मी सकाळी 6 वाजता आलोय, आता 2-3 वाजता मी घरी जाणार. होणार किती? 400 ते 500 रुपये होणार. एवढं ऊन, त्यात परत ऊन, पाऊस लागणार. पावसाचं जर आहे ठीक आहे, पण त्यात हे लोकांनी महागाई एवढी वाढवली आहे. आता पेट्रोल वाढलं म्हणजे सगळंच वाढल्यासारखं झालं आहे, एवढी हालत खराब झाली आहे ना सर. आता आम्हाला असं वाटतं ना, खरंच कुठेतरी जाऊन जीव द्यायचं वाटतं. ह्या सरकारला काही पडलेलं नाही. बघा, मी एक तुम्हाला पहिला हकीकत सांगतो. जगामध्ये काय माहिती आहे, आता देवावरती विश्वास उडालेला आहे माणसांचा. आता देव आहे ना, ही लोक नेते लोकांनाच करणार. कारण तुमच्या जे घरात पहिला जे दूध येतं ना, दूध, त्याचा पैसा कोण ठरवतं? हे नेते लोक ठरवतात. तुमच्या घरात डाळ, तुमच्या घरात जो भात येतो, त्याच्यानंतर तुमच्या जे रॅशन येतं त्याचे पैसे कोण ठरवतात? ही लोकच ठरवतात ना पहिले. हे काय देव नाही ठरवत? मग देवानी पण डोळे बंद केले का यांच्यासाठी? हा, आमच्यासारख्या माणसांची एवढी हालत खराब झाली ना, काय सांगू साहेब, लय हालत खराब आहे, लय हालत खराब आहे.